रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या वारकरी संप्रदायात आणि हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचे खूप महत्त्व आहे. पण सर्व एकादशींमध्ये भागवत एकादशी ही अत्यंत खास मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या एकादशीला भागवत का म्हणतात आणि तिची कथा काय आहे. नमस्कार, मी श्रेया. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग या भक्तीच्या प्रवासात सामील होऊया. पौराणिक कथेनुसार आषाढी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी निद्रेत जातात, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो. त्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान विष्णू जागे होतात, म्हणून याला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठाणी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंचा विवाह तुळशीशी लावला जातो. येथूनच आपल्याकडील लग्नांचे शुभमुहूर्त सुरू होतात. पण भागवत धर्मात या दिवशी विठ्ठल नामाचा जयघोष करत स्वतःच्या अंतरंगातील देवाला जागे करणे म्हणजे खऱ्या अर्थाने भागवत एकादशी साजरी करणे असे आहे. आता प्रश्न येतो की हिला भागवत एकादशीच का म्हणतात? भागवत म्हणजे जो देवाचा, भगवंताचा आहे तो. या दिवशी जो कोणी सात्विक आहार घेऊन नामस्मरण करतो त्याचे चित्त शुद्ध होते. या एकादशीचे महत्त्व सांगताना संत म्हणतात की हजारो यज्ञाचे पुण्य एका बाजूला आणि भागवत एकादशीचे व्रत एका बाजूला. हे व्रत केवळ अन्नाचा त्याग करण्यासाठी नाही, तर मनातील वाईट विचारांचा त्याग करण्यासाठी आहे. या दिवशी केलेली विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप मनाला शांती देतो. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वतःला विसरलो आहोत. भागवत एकादशी आपल्याला थांबायला शिकवते. उपवास म्हणजे केवळ साबुदाणा खाणे नव्हे, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजेच देवाच्या जवळ राहणे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी कोणाचे मन दुखवू नका. एखाद्या भुकेलेल्याला अन्न द्या. किमान 5 मिनिटे शांत बसून विठ्ठल विठ्ठल म्हणा. हीच खरी भक्ती आणि हीच खरी भागवत एकादशी. आता आपण जाणून घेऊया की एकादशीचे व्रत करावे तरी कसे. आदल्या दिवशी म्हणजे दशमीला सात्विक आहार घ्यावा आणि रात्री लवकर जेवावे. यानंतर एकादशी. या दिवशी धान्य खाणे वज्र मानले जाते. फलाहार किंवा दूध घेऊ शकता. जास्तीत जास्त वेळ नामस्मरण, विठ्ठल किंवा विष्णू नामाचा जप करावा. द्वादशी म्हणजेच पारण. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उपवास सोडावा, ज्याला पारण म्हणतात. तर ही होती भागवत एकादशीची थोडक्यात माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तुमच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व समजेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.